ओके. सो सी ओके. चंद्रकांत, मिनी आणि ओके, वेन यू आय होप माय स्क्रीन इज विजिबल. ओके, तर जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करता, वेन यू इन्स्टॉल एनी प्रोग्रामिंग लँग्वेज, राईट? ठीक आहे, तर तुमचं ॲनाकोंडाचं इथे कुठेतरी फोल्डर क्रिएट झाला असेल, राईट? आय डोंट हॅव ॲनाकोंडा, गेस. ठीक आहे, तर मी असं म्हणते की जेव्हा तुमचा ॲनाकोंडा आणि मिनी कोंडाचा फोल्डर चेक होतोय, त्याची फक्त इथे जाऊन साईज बघायची प्रोग्रामिंग फाईल्समध्ये. तर लिस्ट ऑफ लायब्ररीज इम्पोर्टेड किंवा जे पॅकेजिंग तो बनवतोय मिनी आणि एना, त्या पॅकेजिंग मध्ये फरक असतो. बाकी तर पायथन मध्ये तुम्हाला तर माहिती आहे, आपण पिप इन्स्टॉल वगैरे करून ज्या पण लायब्ररीजचा सपोर्ट आहे, तर तुम्ही कुठल्याही लायब्ररीज आणि व्हर्जन्स मध्ये घेऊ शकता. इट जस्ट दॅट इनिशियल जो सपोर्ट, इनिशियल जे पॅकेजिंग केलं असेल, दॅट माइट हॅव बीन डिफरंट. ओके, फार त्याच्यात वेगळं काही फरक फरक पडेल असं असा विषय नाहीये. असं त्याच्यातलं काय फंक्शन्स वगैरे पण असं नाहीये की एसक्यूएल सारखं की म्हणजे तुम्ही DB2 घेतलाय किंवा दुसरा कुठला तरी डेटाबेस घेतलाय तर त्याचा सिंटॅक्स थोडा स्लाइटली व्हॅरी होईल, तसा पण विषय इथे येत नाही. ठीक आहे, मिनी आणि मध्ये तुमचा सिंटॅक्स पण सेमच राहतो, कारण की अंडरलाईन प्रोग्रामिंग लँग्वेज पण सेम आहे. फक्त पॅकेजिंग जे आहे तुमचं, ते पॅकेजिंग मध्ये फक्त सायझिंग मध्ये म्हणजे इनिशियल जे ते सपोर्ट देतात जारचा वगैरे, तो डिफरंट, तो वेगळा असू शकतो. माझ्याकडे कॉन्डा नाहीये. आय थिंक आय हॅव डिरेक्टली इन्स्टॉल्ड पायथन. लेट मी लेट मी चेक. मी म्हणजे मी कोंडा वगैरे घेतला नाहीये. आय हॅव इन्स्टॉल्ड इट डिरेक्टली. डायरेक्ट जार आहे. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही इश्यू आहे का? आता फॉर एक्झाम्पल सी, मी एक प्रश्न विचारते की जेव्हा तुम्ही अॅनाकोंडा वापरताय, राईट, तर तुम्ही अॅनाकोंडाचा UI वापरता का? नाही, राईट. तुम्ही UI कोणाचं वापरताय? ज्युपिटर वापरताय, राईट? किंवा तुम्ही VS कोड वापरताय, और यू माइट बी युझिंग पायचाम. Let's see, you are using a different UI, but the programming which are you are doing on those UI is Python. सो जो जार आहे, म्हणजे जिथे तुमचा इंटरप्रेटर आणि कंपायलर वगैरे लिहिला आहे, तो जार तर तुमचा पॅकेज पायथन मध्येच आहे. फक्त तुम्ही काय UI वेगळा वेगळा वापरताय. सो सो त्या व्हर्जनच्या पॅकेजिंग मध्ये फक्त फार काहीतरी डिफरन्स असेल, किंवा मिनिकॉन्डा त्याचा वेगळा UI देत असेल किंवा देत नसेल. बट बाकी अंडरलाईन प्रोग्रामिंग मध्ये फार फरक नाहीये. सिंटॅक्टिकली पण फार डिफरन्स नाही ना त्याच्यात. ठीक आहे, सर फॉर एक्झाम्पल प्रिंट केलं तर इथे पण सेमच प्रिंट देणार. ठीक आहे, आता मी प्रिंट प्राजक्त केलं तर इथे पण सेमच प्रिंट होणार, जे मी पायच्या मधून प्रिंट करते. ठीक आहे, मग हा विषय प्रश्न पडला पाहिजे की मग CMD काय आहे? वाय वी हॅव दिस CMD? आणि मग का आहे पायचाम असं? हे जोपर्यंत प्रश्न नाही पडत तोपर्यंत विषयाची क्लॅरिटी येत नाही. त्यामुळे प्रश्न पडले पाहिजे. म्हणजे तुम्ही झोप आपण सकाळच्या झोपेत असतो आणि आपण जस्ट एका क्लिकवर आपल्याकडे सगळं आलंय, राईट? यू हॅव इन्फॉर्मेशन ॲट द क्लिक क्लिक ऑफ अ बटन. एव्हरी इन्फॉर्मेशन आउट देअर, एनी कोर्स इज आउट देअर. बट जोपर्यंत आपण स्वतःहून इन डेप्थ त्याचं थोडंसं चिंतन मनन करत नाही, जोपर्यंत आपण लक्ष घालत नाही, आपला 100% फोकस त्या गोष्टीकडे नसणार, तोपर्यंत ती गोष्ट किती पण आपण प्रयत्न केला तरी ती आत्मसात होत नाही. ठीक आहे. सो जोपर्यंत तुम्ही तसंच आहे प्रोग्रामिंग मध्ये घाबरण्यासारखं किंवा हे करण्यासारखं काय नाहीये. तुमचं लॉजिकल एकदा बिल्ड झालं तर नो मॅटर विच लँग्वेज इट इज. ठीक आहे, आता सपोज कोणीतरी जावा शिकलंय, ठीक आहे, तर म्हणतात जावा मधून पायथन, इट इज व्हेरी इझी फॉर अ ट्रान्झिशन. बट द ट्रान्झिशन इज इझी फॉर होम? ज्याच्यात जावाचे कॉन्सेप्ट पण क्लिअर आहेत, राईट? So you cannot just say ki I have worked on Java and I'm planning to get into Python just because I have known Java. पण तुम्हाला जावा माहिती आहे, पण जावाचे बेसिक कॉन्सेप्ट पण तुमची तेवढीच क्लॅरिटी असेल तर फक्त पायथन नाही, यू कॅन लर्न आर, यू कॅन लर्न एनी अदर डिफरंट प्रोग्रामिंग लँग्वेज.
काय फरक असतो, फक्त सिंटॅक्सच तुम्हाला आत्मसात करायचा असतो, बाकी बेसिक जे कॉन्सेप्ट आहेत ते प्रोग्रामिंगचे सिमिलरच राहणार. ठीक आहे. म्हणजे आता जावामध्ये जे कॉन्सेप्ट आहेत, जावामध्ये क्लासेस झाले, व्हेरिएबल झाले राईट, ॲरेज झाले, लिस्ट झाले, त्या जर ज्याच्याकडे जावाचं बॅकग्राऊंड असेल, एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं बॅकग्राऊंड असेल, तर म्हणणार की याच्या पायथन मध्ये दिस कॉन्सेप्ट इज सिमिलर. बट व्हॉट वी लर्न रेस्ट इज की पायथनचा सिंटॅक्ट कसा आहे, किंवा त्याच्याकडे अजून काय वेगळे फीचर्स आहेत, म्हणजे जावाचा काय डाऊनफॉल होता की जो पायथनने ओव्हरकम केला. पायथन इझी टू बिल्ड का आहे, म्हणजे इझी टू बिल्ड आहे वगैरे म्हणतात, ठीक आहे. इंटरव्ह्यू आपण विचारलं, आपण म्हणणार की हा हा इझी टू बिल्ड आहे, कारण की वो रटा रटा हुआ क्वेश्चन का आंसर हम दे देंगे, हा इट इज इझी टू बिल्ड, इझी टू बिल्ड. अरे बट इझी टू बिल्ड का आहे पण आपल्याला सांगता आलं पाहिजे, राईट? की मग ते सांगता कधी येणार, वेन यू ऍक्च्युली डू इट. ठीक आहे. म्हणजे लर्निंग बाय डुईंगचा जो इम्पॅक्ट असतो तो फक्त लर्निंगचा इम्पॅक्ट होत नाही. त्याच्यामुळे जरी तुम्ही कुठूनही जॉईन करा, काहीही करा, नो मॅटर तुम्ही किती कोर्सेस आणि किती किती गोष्टी करताय, जोपर्यंत तुम्ही अंटिल यू डू हँड्स ऑन, तोपर्यंत त्याच्यातला कोर लक्षात येत नाही पटकन. मी नाही म्हणणार की समजत नाही, लक्षात येत नाही. आणि इम्पॅक्ट, आपल्या मेमरीवर इम्पॅक्ट अशाच गोष्टीचा जास्त राहतो, जी गोष्ट आपण फक्त वाचली नाही आहे, ती आपण केली पण आहे. म्हणून प्रॅक्टिकल्स पण, म्हणजे प्रॅक्टिकली ती गोष्ट करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, असं आहे. नाही तर अदरवाईज तुम्ही कुठलाही सेशन घ्या, कुठलाही क्लास घ्या, वेगळं काही पुस्तकाच्या व्यतिरिक्त कोणी काही शिकवत नाही. जस्ट दॅट की हाऊ मच यू ट्राय फ्रॉम युअर एंड, त्याने जास्त फरक पडतो, म्हणजे गोष्ट जास्त लॉंग लास्टिंग राहते. ठीक आहे. सो चंद्रकांत, मी काय सजेस्ट करेल की, कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, तुम्ही बघा की प्रोग्रामिंग फाईल्स मध्ये की 86 मध्ये, आणि यू कम्पेअर की मिनीच्या व्हर्जन मध्ये आणि अनाकोंडाच्या व्हर्जन मध्ये प्रॉपर्टीज मध्ये जाऊन की साइजिंग मध्ये काय डिफरन्स असेल. बेसिकली जार्सच कमी जास्त प्रमाणात बाय डिफॉल्ट तो इन्स्टॉल करतो. ओके. ओके, ठीक आहे. आता गॉट. सपोज एन्व्हायरमेंट व्हेरिएबल माझ्याकडे हे आहे. ओके, आय हॅव पायथन इन माय ऍप डेटा इन्स्टॉल. ठीक आहे. आणि आय होप की तुम्ही सगळ्यांनी हे पण सेटअप केलं असेल. ठीक आहे. पायथनला सी, आता हा पण प्रश्न वाटला पाहिजे की जेव्हा पायथनचा पाथ सेट करतो ना, तर फक्त जर तुम्ही विदाउट जावा पायथनचा पाथ सेट केला तर इट स्टार्ट गिव्हिंग यू अन एरर. सो इंटरनली पायथनच्या काही लायब्ररीज दे रिलाय ऑन जावा. ठीक आहे. पूर्ण इन्व्हेंट होत नाही ना लँग्वेज, इन्व्हेंट होताना इट रिलायज ऑन सम अदर लँग्वेज ऑल टुगेदर. ठीक आहे. असं सांगताना, म्हणजे सेल्स टॅक्टिक ते सांगताना सांगतात की इट इज फ्रॉम स्क्रॅच आणि एकदम नवीन आहे, बट दॅट इज नेवर अ केस. ओके, ठीक आहे. कमिंग बॅक टू आर आर सेशनचा टॉपिक. ठीक आहे. तर आपण काल बघितलं की व्हॉट इज डेटा. ठीक आहे. तर काय आहे डेटा, म्हणजे काय की जो पण आपला फुटप्रिंट आहे, म्हणजे आपण जे काय करतो, आता आपण डेली आपण काय डेटा जनरेट करतो, आपण आपली वॉच हिस्ट्री जनरेट करतो, आपण आपला ट्रॅव्हलचा डेटा, म्हणजे आता कोणीतरी नोट्स, आपल्या आता कोणीतरी ट्रॅव्हल एन्थुझियास्ट असेल, ट्रॅव्हल एन्थुझियास्टचं काय असतं, नोट्स घेत राहणार की मी इथे जायचं ते ह्या ट्रिपचं प्लॅनिंग काय असणार, XYZ लोकेशनला जायचं तर त्या ट्रिपचं प्लॅनिंग काय असणार. तर हा पण काय झाला, डेटा झाला. आता तुम्ही SQL च्या नोट्स काढताय, ठीक आहे. सिमिलरली तुमच्याकडे पायथनच्या नोट्स असतील, तर हा नोट्सचा पण काय झाला, हा डेटा झाला. सो डेटा जेव्हा ठीक आहे, जेव्हा डेटा तुम्ही प्रोड्यूस करताय, तर डेटा प्रोड्यूस करताना पहिले तर मी म्हणाले की काइंड ऑफ डेटा, म्हणजे कुठल्या कॅटेगरीतला डेटा आहे तो प्रोड्यूस करते, राईट? आता सपोज मी कुठला डेटा प्रोड्यूस करते, मी ट्रॅव्हल पण करतेय, मी माझे नोट्स पण काढतेय. ठीक आहे. अजून काय असं, तर म्हणजे ग्रॉसरी आहे, राईट? मला मंथली लिस्ट काढायची आहे ती, ठीक आहे. तर माझ्याकडे ग्रॉसरीची पण मंथली ग्रॉसरीची लिस्ट आहे, तर हा पण डेटा आहे. पण ह्या प्रत्येक डेटाचा आय फील नोटीस तर कॅटेगरीज वेगळी आहेत, बरोबर?
ट्रॅव्हलच्या डेटाची कॅटेगरी वेगळी आहे. इट इज ऑल टुगेदर अ डिफरंट कॅटेगरी. नोट्सच्या डेटाची कॅटेगरी वेगळी आहे आणि ग्रॉसरीची कॅटेगरी वेगळी. नाव व्हॉट डू आय मीन बाय कॅटेगरी? ठीक आहे, आता कॅटेगरी म्हणजे काय? सो लेट अस कन्सिडर हे एक्झाम्पल घेऊया आपण. की आता सपोज माझ्याकडे हा ट्रॅव्हलचा डेटा आहे. ठीक आहे, आता मी म्हणाले की मला माझं आय एम प्लॅनिंग टू गो ऑन दिस ट्रिप टू लक्षद्वीप. ठीक आहे, लक्षद्वीपच्या ट्रिपचा मला प्लॅन करायचा आहे. आय एम प्लॅनिंग टू गो बाय कार टू सम XYZ पॉइंट अँड देन आय गो गेट अ जेटी. ठीक आहे, माझं बजेट किती आहे, किती नंबर ऑफ डेज मी तिथे राहणार आहे, काय ऍक्टिव्हिटीज करणार आहेत, अट्रॅक्शन करणार आहे, आणि तिथं वेदर कुठलं सांगाय, म्हणजे कुठल्या मंथ मध्ये जायचं असतं ना. आपण आपण कुठेही ट्रॅव्हल करताना वी सी की विच मंथ वी वॉन्ट टू ट्रॅव्हल टू. ठीक आहे, तर सिलेक्ट आय सी विच मंथ ॲज वेल. ठीक आहे, सिमिलरली मी आय एम ऑल्सो प्लॅनिंग टू गो टू दुबई. तर दुबईचं पण ट्रॅव्हल प्लॅन करताना मी कसं मोड ऑफ ट्रॅव्हल मी बघणार आधी. मोड कसं कसं जायचंय, हे मोड ऑफ ट्रॅव्हल आहे. ठीक आहे, देन आय फिक्स माय बजेट, किती नंबर ऑफ डेज, कुठल्या कुठल्या ठिकाणी जायचे, ऍक्टिव्हिटीज काय करायचे, आणि वेदर विच मंथ आय वॉन्ट टू ट्रॅव्हल. ठीक आहे, हे माझे नोट्स आहेत. ठीक आहे, रिअलाइज इमॅजिन की दीज आर माय नोट्स. की मला हा माझा ट्रॅव्हलचा डेटा आहे की मला ह्या ह्या ठिकाणी जायचंय. आता ह्या नोट्स मधला टेल मी वन थिंग, की तुम्हाला काय कॉमन पॅटर्न दिसतोय. व्हॉट इज कॉमन इन दीज नोट्स? ठीक आहे, दिस इज कॉमन. व्हॉट इज दिस? दिस इज सिटी. बरोबर. वी आर सीइंग कॅटेगरी ऑफ डेटा. अँड कुठली कॅटेगरी ऑफ डेटा वी आर डिस्कसिंग? ट्रॅव्हलचा डेटा आता आपण डिस्कस करतोय. आता ट्रॅव्हलच्या डेटामध्ये मला काय फाइंड करायचंय, एक पर्टिक्युलर पॅटर्न फाइंड करायचंय की काय असे कुठले ऍट्रिब्यूट्स आहेत किंवा कुठले नोड्स आहेत जे सगळ्या ग्रुपमध्ये, म्हणजे सगळ्या ट्रॅव्हलच्या डेटामध्ये कॉमन आहेत. ठीक आहे, तर आता माझ्याकडे हे 4 नोड्स आहेत एक्झाम्पलला. आणि ओके, त्यातलं पहिलं मी म्हणते की सिटी आहे. ठीक आहे, हे पण काय आहे? सिटी आणि कंट्री. सिटी फॉलोड बाय कंट्री बिकॉज दिस इज आउटसाइड, राईट? सो सिटी फॉलोड बाय कंट्री. ओके, आता हा काय डेटा आहे? सिक्कीम, पण दिस इज सिटी. सो फर्स्ट नोड इज, मला कळाले की भाई जर जर मला ट्रॅव्हल नावाचं काही बनवायचं असेल तर मला एक ऍट्रिब्यूट माझ्याकडे मिळालाय, सिटी फॉलोड बाय कंट्री. ओके, आता दुसरं काय आहे? ट्रॅव्हल बाय कार. ठीक आहे, म्हणजे काय की मोड, कुठल्या मोडने मी ट्रॅव्हल करणार आहे. ओके, नंतर काय माझ्याकडे बजेट. मग मी काय लिहिणार इथे की बजेट काय आहे. ओके, आता हे जे मी वरती मेन्शन करते इथे, ठीक आहे, दीज आर ऑल कॉमन ऍट्रिब्यूट्स. ठीक आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही कोणाचा ट्रॅव्हल डेटा घेताय, काय घेताय, ह्या गोष्टी तर तुम्हाला प्रत्येक नोट्स मध्ये तुमच्या असल्याच पाहिजेत. म्हणजे सिटी असली पाहिजे, मोड ऑफ ट्रॅव्हल असलं पाहिजे, बजेट असलं पाहिजे, नाव नंबर ऑफ डेज म्हणजे किती दिवसांसाठी तुम्ही जाणार आहे, राईट, नंबर ऑफ डेज. मग काय ऍक्टिव्हिटीज झालं आणि अट्रॅक्शन झालं. ओके, हे झाले. हे काय झाले? हे तुमच्या ट्रॅव्हलच्या डेटाचे तुमचे ऍट्रिब्यूट झाले. ओके, आता ह्याचं मला जर एक एक म्हणजे दीज आर व्हेरी क्लमझी नॉट. ठीक आहे, म्हणजे मला प्रत्येक वेळेस आय हॅव टू स्क्रोल थ्रू पेजेस टू गेट इन टू दीज नोट्स. तर काय मी करणार? आय विल गो टू दिस एक्सेल. ओके, I'll open an Excel sheet. ओके, आणि मी एक्सेल शीट मध्ये I'll start writing header. ठीक आहे, सिटी, कंट्री, मोड, ऍक्टिव्हिटीज, अट्रॅक्शन. ठीक आहे, कुठले कुठले अट्रॅक्शन बघणार आहे? बजेट, डेज, राईट, अँड वेदर. हे वेदर, हे माझे झाले कॉमन ऍट्रिब्यूट्स माझ्या ट्रॅव्हल साठीचे.
ओके, आता मी ट्रॅव्हल कुठे कुठे करते, आता सिटी आणि कंट्री. ठीक आहे, तर सिटी आणि कंट्री मी एकही ठेवू शकते, राईट. आय कॅन डू सिटी स्लॅश कंट्री. पण का नाही करायचं सिटी स्लॅश कंट्री? सपोज पुढच्या वेळेस जाताना आपली कंट्री विल नॉट बी सेम, राईट. इट विल नॉट ऑलवेज बी इंडिया. वी कॅन डू आर ट्रॅव्हल कधीतरी इन फ्युचर आउटसाइड इंडिया एज वेल. सो इन दॅट केस जर ह्याच्यावर ग्रुपिंग करायचं असेल, म्हणजे मला असं फाइंड करायचं असेल की अच्छा मी इंडिया सोडून किती कंट्रीज मध्ये ट्रॅव्हल करायचा विचार करायचा आहे मला, तर तसं ग्रुपिंग करायचं असेल तर इट विल बी डिफिकल्ट टू ग्रुप इट ऑन अ सिंगल कॉलम. ठीक आहे ना, म्हणजे त्या कॉलमवर डेटा फाइंड करायला डिफिकल्ट जाईल. सिमिलरली तुमच्याकडे असं अजून ऍड्रेसचा पण फील्ड येऊ शकतो. सपोज यू आर डिफाइनिंग कुठल्या तरी टेबलला ऍड्रेस डिफाईन करताय, तर ऍड्रेस डिफाईन करताना पूर्ण ऍड्रेस एकाच लाईन मध्ये नाही डिफाईन करायचा, लाईन वन. ठीक आहे. त्याला तुम्ही बायफर्केट करा. बायफर्केट कशात? झिप कोड मध्ये, ठीक आहे, सिटीमध्ये, आणि नंतर इथे तुमचं जे पण सीएचएस आहे, कुठली पण हाऊसिंग सोसायटी आहे, त्या हाऊसिंग सोसायटी आणि रूमचा नंबर तो एका लाईन मध्ये ठेवा. बट झिप आणि सिटी हे दोन वेगवेगळे बायफर्केशन करायचे. बायफर्केशन का करायचे, स्प्लिट का करायचं, इज बिकॉज you can then group those data into uh, some query. ठीक आहे. सो वेनेवर, म्हणजे नॉट जस्ट दिस इज जस्ट अन एक्झाम्पल. कंट्री हा एक एक्झाम्पल, म्हणजे ट्रॅव्हल हा एक एक्झाम्पल आहे, पण हा एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. जेव्हा तुम्ही वेन यू आर डिफायनिंग अ डेटा or the columns of that data, you must bifurcate असे कॉलम ज्याच्यात तुम्हाला माहिती आहे की दिस कॅन लीड टू सम अदर इन्फॉर्मेशन इन फ्युचर. ठीक आहे, त्यावेळेला गोष्ट बायफर्केट करायची. आता लेट अस पुट इन हिअर सिटी एसिंग सिक्कीम, मेघालय, ठीक आहे, दुबई. ठीक आहे, आता सिक्कीमचा इंडिया होईल, हे पण इंडिया होईल कंट्री. ठीक आहे, इथे मी मोड म्हणेल की बाय कार. ओके, इथे बाय ट्रेन, दिस इज बाय प्लेन. ओके, ऍक्टिव्हिटीज काय करणार, जे जे काय ऍक्टिव्हिटीज काय, सपोज दिस विल बी ट्रेकिंग, मेघालयाज विल बी वॉटरफॉल बघायचं, एक पर्टिक्युलर वॉटरफॉल बघायचा आहे किंवा ब्रिज बघायचा आहे झाडांचा. अँड दिस विल बी सफारीज, मोस्टली इट विल बी सफारीज. अट्रॅक्शन्स टू विजिट. ठीक आहे, बजेट, दिस विल डिफाईन माय बजेट. ओके, लेट्स से 1 लाख. ठीक आहे, नंबर ऑफ डेज, आता किती दिवसांची ट्रिप आहे ही, सपोज ही 4 दिवसांची ट्रिप आहे, 5 इज इनफ फॉर दिस अँड दिस विल नीड 10. ओके, आता वेदरचा डेटा इम्पॉर्टंट काय आहे, कारण की वेदर वरून तुम्ही ठरणार की कुठल्या मंथ मध्ये यू आर गॉना ट्रॅव्हल. सो फॉर दुबई लेट्स से वेदर इज सनी इन डिसेंबर. ओके, सो युल से की युल ट्रॅव्हल इन डिसेंबर. मेघालय सिक्कीम मध्ये जर काय म्हणतात ऑक्टोबर सिनिक असेल तर विल डिसाइड वेन टू ट्रॅव्हल. ओके, तर हा हा झाला, राईट, तुमचा डेटा तयार झाला. ओके, आणि हा डेटामध्ये काय, पहिला जो कॉलम आहे, ओके, पहिली जी रो आहे, दॅट इज बेसिकली तुमचं प्रॉपर्टीज ऑफ द डेटा. प्रॉपर्टीज म्हणा किंवा त्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेटा म्हणू शकता. म्हणजे तो दॅट कॉलम बेसिकली टेल्स यू व्हॉट व्हॉट दॅट कंटेंट इज अबाउट. म्हणजे ह्या 30 जर तुम्ही फक्त बघितलं, पण 30 काय, हा तर फक्त नंबर आहे. बट बजेट विल टेल यू दॅट दिस इज 30,000 अँड 30,000, राईट. सो दिस बेसिकली डिफाईन्स युअर डेटा. तर ह्याला आपण म्हणतो कॉलम्स. ठीक आहे, दिस वॉट एव्हर इज ऍट द टॉप और द हेडर, हे झाला तुमचा डेटाचा कॉलम और ऍट्रिब्यूट्स. आणि हे काय झाला, दिस इज युअर ऍक्च्युअल डेटा. ओके, हा झाला तुमचा डेटा. ओके, आता हाऊ इट इज डिफाईन, हा पहिला रो तुमचा कॉलम आहे. दुसरा रो, हा एक कम्प्लीट जो रो आहे, दिस इज युअर रेकॉर्ड. ओके, दॅट कम्प्लीट रो इज कॉल्ड एज रेकॉर्ड. ठीक आहे, आता हा रेकॉर्ड काय करतोय, जर तुम्ही इफ यू ऑब्झर्व क्लोजली दिस रेकॉर्ड व्हॉट इट इज डुईंग, हा रेकॉर्ड एका पर्टिक्युलर गोष्टीचा कॅरेक्टरिस्टिक दाखवत आहे. म्हणजे काय की ह्या सिक्कीमच्या पूर्ण ट्रिपचं हा कॅरेक्टरिस्टिक हा असा पर्टिक्युलर रेकॉर्ड देतो.
ठीक आहे. म्हणजे सिक्कीमच्या ट्रिपला जायचं तर काय केलं पाहिजे, कंट्रीनी कुठल्या कंट्रीमध्ये आहे, कशा मोडने जाणार आहे आणि ऍक्टिव्हिटीज काय करणार आहे आणि बजेट. म्हणजे पूर्ण एका लोकेशनचं एका लोकेशनचं तो हे देतोय, अ, अ, एका लोकेशनचा डेटा आम्हाला कम्प्लीट देतोय. सो बेसिकली अ रो और अ रेकॉर्ड इन अ टेबल विल गिव्ह यू वन complete record of a thing. ठीक है. So for us, for this travel data, the thing is my place I'm wishing to visit. ठीक आहे. सिमिलरली दुसरा जो रो आहे किंवा दुसरा जो रेकॉर्ड आहे तो दुसऱ्या लोकेशनचा तुम्हाला कम्प्लीट डेटा देतोय. ठीक आहे. तर रो, त्याला रो बोलू शकता किंवा रेकॉर्ड बोलू शकता. ठीक आहे. म्हणजे काही काही लोक रोज बोलतात, हाऊ मेनी रोज इन द टेबल. सो हाऊ मेनी रोज इन द टेबल म्हटलं तर काउंट ऑफ द रोज म्हणजे 3 झाले. ठीक आहे. किंवा हाऊ मेनी रेकॉर्ड्स इन द टेबल पण होऊ शकतात. सो रेकॉर्ड म्हणजे म्हणजे पण काउंट ऑफ द रेकॉर्ड. ओके. सो सो अंडरस्टँड फ्यू मोर कॉन्सेप्ट वी हॅव अंडरस्टूड हिअर. काय आहे टेबल स्ट्रक्चर. ठीक आहे. टेबल स्ट्रक्चर म्हणजे सिटी आहे, कंट्री आहे, मोड आहे, हे झालं टेबलचं स्ट्रक्चर आपल्या. बरोबर. हा एक कॉन्सेप्ट बघितला की हाऊ डू यू डिफाईन अ टेबल स्ट्रक्चर. आता टेबल स्ट्रक्चर डिफाईन करताना कसं डिफाईन केलं पाहिजे, तर तुम्हाला काय अंडरस्टँडिंग असलं पाहिजे, व्हॉट इज युअर डेटा अबाउट. ठीक आहे. सो सो दॅट इज वेअर इट इज इम्पॉर्टंट दॅट यू शुड नो युअर डेटा. ठीक आहे. आता टेलिफोनचा रेकॉर्ड पण करत असेल म्हणजे आता जसं मी कालच्या कॉन्सेप्ट मध्ये सांगितलं राईट, की आता बऱ्याचशा इंडस्ट्रीजकडे त्यांचा स्वतःचा डेटाबेस आहे, टेबल स्ट्रक्चर डिफाईन्ड आहे. पण टेबल स्ट्रक्चर डिफाईन करताना यू शुड अंडरस्टँड की काय डिफाईन करायचंय, टेबल कसा दिसला पाहिजे. टेबल कसा दिसला पाहिजे हे कसं ठरवणार, तर तुम्हाला डेटा माहिती पाहिजे की टेबलमध्ये येणारा जो डेटा आहे तो काय प्रकारचा डेटा आहे. राईट. वन्स यू नो युअर डेटा देन ओनली यू विल बी एबल टू कॅटेगराइज युअर डेटा. ओके. सो आय नो माय डेटा, सो आय वॉज एबल टू कॅटेगराइज इन दिस फॉर्मॅट. आता माझी रिक्वायरमेंट एवढीच आहे म्हणून मी माझ्या कॅटेगरीज मध्ये माझा एवढाच डेटा बसतो. बट फॉर सम ऑफ अस माइट नीड मोर कॅटेगरीज. मग त्याच्यामध्ये ते दे कॅन गो एड अँड ऍड देअर ओन कॉलम्स हिअर. ठीक आहे. असा तुमचा डेटा बनतो. सगळ्या कुठल्याही कंपनीत प्री डिफाईन्ड काही स्ट्रक्चर नसतं. असं नाहीये की स्टँडर्ड वी गो अँड गुगल सर्च करून आपण आपण ठरवतो की डेटा, की माझा हा हा टेबल आहे आणि मला टेबल क्रिएट करायचं आहे तर गिव्ह मी द स्ट्रक्चर. असं होत नाही. ठीक आहे. तर जेव्हा पण म्हणजे कंपनीत ओव्हरऑल जेव्हा टेबल्स आणि किंवा डेटाबेस बनवायचं असतं तर तेव्हा दे बेसिकली गो अँड सी व्हॉट काइंड ऑफ डेटा दे वॉन्ट टू स्टोअर. ठीक आहे. त्या डेटाचं स्ट्रक्चर बघतात की डेटा कसा रिप्रेझेंट होतोय. राईट. दिस इज द स्ट्रक्चर दे. आणि त्याच्यानंतर दे डिसाईड की कसं स्ट्रक्चर असलं पाहिजे, ह्यातल्या कुठल्या कीज असल्या पाहिजेत, कुठल्या व्हॅल्यूज असल्या पाहिजेत. ओके. आणि त्याच्यावरून मग टेबल क्रिएट होतं. ह्या गोष्टीला, ही जी गोष्ट जी मी सांगते तुम्हाला त्याला डेटा मॉडेलिंग असं नाव आहे किंवा डेटा आर्किटेक्ट वगैरे वगैरे असा टर्म यूज होतात इंटरनल कंपनीमध्ये. पण असं काय वेगळं त्यांचं व्हॉट डू आय से इट, की वेगळं असं आउट ऑफ द वर्ल्ड काही त्यांचा सिलेबस किंवा स्कोप नसतो. बट हाऊ दे डू इट इज दे बेसिकली सी युअर डेटा अँड देन दे प्रोव्हाइड अ स्ट्रक्चर आणि मग टेबल क्रिएट वगैरे होतात. म्हणजे डेटा मॉडेल बेसिकली तयार करायचं काम करतात ते. ओके. सो दिस इज अबाउट हाऊ यू विल रिप्रेझेंट युअर डेटा. ओके. आता करंटली माझ्याकडे काय झालंय, माझ्याकडे सो व्हॉट इज डेटा, हाऊ इट इज रिप्रेझेंटेड. सो आय हॅव रिप्रेझेंटेड माय डेटा. ठीक आहे. म्हणजे माझ्याकडे डेटा होता तो आय वॉज एबल टू रिप्रेझेंट युझिंग एक्सेल. ठीक आहे. आता एक्सेलचा डाउनफॉल काय आहे. आता नाव लेट सपोज मला फिल्टर करायचं, तर फिल्टर करताना आपण इथे जाऊन फिल्टर करू शकतो. ओके. दिस इज व्हेरी इझी टू फिल्टर. सपोज मला फक्त ऑक्टोबरच्या ट्रिप्स बघायचे, तर ऑक्टोबरमध्ये व्हॉट ऑल आय एम प्लॅनिंग. So it will give me one record. So it is easy to filter in Excel if the size of the record is less. Okay. But suppose तुमचं साईज ह्यूज असेल अँड देन देर आर त्याच्यात कम्युलेटिव्ह काहीतरी सिस्टम तुम्हाला बिल्ड करायची असेल तर इट इज डिफिकल्ट टू डू दिस थ्रू एक्सेल.
ऑल्सो एक्सेल मध्ये डिफिकल्ट काय तर सपोज मी एका ऑर्गनायझेशनसाठी डेटा तयार करते, राईट, एखाद्या समजा क्लाससाठी वेगळा डेटा तयार करते, तर मला ही फाईल काय करावी लागेल, प्रत्येक वेळेस शेअर करावी लागेल. अदरवाईज मला तिकडे गुगल शीट, जे क्लाउड प्लॅटफॉर्म आहे, तिथे जाऊन सेम सेम शीटवर डेटा शेअर करून कोलॅबरेट करावं लागेल दुसऱ्या लोकांबरोबर, की यू कॅन ऑल्सो चेंज द शीट. ओके. पण that has its own downfall. Someone might do the changes on the same record. ठीक आहे. आणि मग त्याच्यात डिस्क्रिपन्सीज तयार होऊ शकतात. ओके. अँड दॅट इज वेअर SQL came into picture. That is where SQL has started showing its need. ओके. तिथे SQLचं हे झालंय. SQL came into picture. ओके. तर एसक्यूएल काय आहे? एसक्यूएल ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके. सो कन्सिडर एसक्यूएल ॲज एन, ओके, सो कन्सिडर एसक्यूएल ॲज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. पण प्रोग्रामिंग लँग्वेज कशासाठी आहे? डेटा ऍक्सेस करण्यासाठी, ऍक्सेस आणि रिट्रीव्ह करण्यासाठी ची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे एसक्यूएल. ओके. जसं जावा किंवा पायथन प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, बट दे डोंट डील विथ डेटा. बरोबर ना, ते डिरेक्टली डोंट डील विथ डेटा. जावा आणि पायथनला जर डेटाशी डील करायचं असेल तर त्यांना बॅकएंड मध्ये एसक्यूएल पाहिजे, इफ दे वॉन्ट टू डील विथ डेटा. ओके. तर जावा आणि पायथन काय करतात, अं, काय करतात जावा आणि पायथन? वाय वी आर युझिंग जावा आणि पायथन? ओके. दे कॅन हेल्प अस क्रिएट ऍप्स, बिल्ड वेबसाइट्स. ओके. बरोबर. तर हे पण प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, बट इन त्यांचा वापर वेगळ्या गोष्टींसाठी करावा लागतो. एसक्यूएल इज ऑल्सो प्रोग्रामिंग लँग्वेज, बट इट इज ऑल टुगेदर डीलिंग विथ डेटा. ठीक आहे. सो एसक्यूएल, रिमेंबर थिंग, एसक्यूएल ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, बट इट डील्स विथ डेटा. आता डेटा जो आहे कुठल्या फॉर्म मध्ये असणार? टॅब्युलर. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? म्हणजे टेबल फॉर्म मध्ये डेटा असणार. टेबल कसा रिप्रेझेंट होतो? हाऊ द टेबल इज रिप्रेझेंटेड? रोज आणि कॉलम्स. बरोबर. वी हॅव सीन इट हिअर, राईट. दिस इज माय कॉलम, दिस इज माय कॉलम अँड दीज आर माय रोज. ठीक आहे. दिस इज हाऊ माय डेटा इज रिप्रेझेंटेड. ओके. ह्याला म्हणतात टॅब्युलर फॉर्म. नाव गोईंग बॅक हिअर. ओके. आता एसक्यूएल मध्ये, ओके, आपला 2 मिनिटात सेशन एंड होणार आहे, तर आय सजेस्ट दॅट विल ड्रॉप नाव आणि मग परत रिजॉईन करूया. ठीक आहे. लेट मी पॉज.